हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन। आज आहे वेडनेसडे आणि मी उठून अंघोळ वगैरे करून केस वगैरे वॉश केलेत। आज रेडी झालेली आहे ऑफिसला जाण्यासाठी आणि आज संकष्टी आहे, त्याच्यामुळे माझा हा उपवास आहे। मग मी सकाळी आता दूध आणि बनाना खाल्लेला आहे। आता मी भगर घेतलेली आहे टिफिनसाठी आणि आता संकष्टी असल्यावर ना रात्री खूप एक टायमिंग असतो, त्याच्यानंतर आपल्याला जेवायचं असतं, त्याच्यामुळे दिवसभर आता तसंच थांबायचं आहे। तर काय सांगतो, हां मला जिमला जाता नाही येते सकाळी। एकतर मी अशी आहे ना, मला कम्प्लिटली 8 तासाची झोप लागते, 8 ते 9 किती पण, म्हणजे 9, 10, 11 आणि आजकाल म्हणजे 12, 12:30 होतात झोपायला। सकाळी 6ला उठायचं म्हणजे 6 तासात झोप नाही होत। मला खरंच नाही माहिती, जेव्हा मी कॉलेज डेजला होते तेव्हा मी कशी उठत होते, लेट झोपून पण सकाळी लवकर उठते। इवन तेव्हा मी बँड्राला जायचे, तेव्हा मी 6ची ट्रेन पकडायचे, मला 5 वाजता उठून 5:45पर्यंत वगैरे निघावं लागायचं घरून। पण तेव्हा एनर्जी असायची की ठीक आहे बाबा चला जाऊयात करूयात, किंवा कधी कधी सबमिशन असेल किंवा एक्झाम्स असतील, रात्रभर आपण जागायचो, सकाळी लवकर जायचो तरी पण असायचं। आत्ता काहीच एनर्जी राहत नाही आहे मला ना, एवढं हे होतं की मला जिम नाही करता येते, काय केलं जाईल। एक ऑप्शन असा आहे की 9 तास बसण्यापेक्षा आपण 7 तास बसून मग ते 7 to 9 hours ह्याच्यामध्ये येईल, ते करू शकतो। पण ते मी काल केलं तर तसं त्यात काही इश्यू होतो की ज्या टायमिंगला मी निघते ना, त्या टायमिंगला ठाणे स्टेशनला एवढी गर्दी असते आणि ट्रेन्स खूप लिमिटेड असतात आमच्या इथे येणाऱ्या उल्हासनगरला, मग आणि त्यात गर्दी अशी की चढायला भेटत नाही, तो एक वेगळा प्रॉब्लेम होतो। मग अशा बरेचसे प्रॉब्लेम्स असतात। त्याच्यापेक्षा असं वाटतं की मग जी 9:30ची ट्रेन मी पकडते ती ट्रेनच बरी आहे, की त्या ट्रेनमध्ये ना ॲटलिस्ट तुम्ही काय बोलता, मला चढायला तर भेटून जातं, गर्दी असते पण चढायला वगैरे मिळून जातं, मग असं वाटतं की तेच बरं आहे। पण मग यायला 10:30 होतात, काहीतरी करावं लागेल। जिम मी अशी रोज मिस नाही करू शकत, काल पण नाही झाले, आज पण नाही, बघू, नाही तर असं मन तरी बनवावं लागेल, यार जायचंय, उठ म्हणजे सवय लागेपर्यंत। पण यार 7 ते 8 तासाची झोप प्रत्येकाला लागते, प्रत्येकाला हवी असते। जाऊ देत, बघूयात आता, सध्या चला जाऊयात। गाईज जस्ट मी घरी आली आहे आणि आता आज 7:30, मला फ्रेश होऊन दुखतंय, फ्रेश होऊन जायचं आहे जिमला। अवतार बघा, आणि जाताना कसा होता, आल्यावर असा ठीक आहे। मी थोडंसं लवकर आले कारण की मला जिमला जायचं आहे। मला एक दिवस मी मिस केलं ठीक आहे, 2 दिवस मी मिस केलं असं ते गिल्ट आणि रिग्रेट घेऊन नाही राहू शकत, त्याच्यामुळे आता मी पटकन चेंज करते, काहीतरी खाते। एक तर आज उपवास होता, आता फ्रूट वगैरे खाते आणि जेवायचं तर डायरेक्ट रात्री आहे। चला फ्रेश होऊन घेऊया। तर गाईज मी जस्ट आता जिमवरून आली आहे। मी दूध आणि बनाना सेम खाल्लं, जे मी सकाळी खाल्लं तेच मी आत्ता पण खाल्लं, कारण म्हटलं काय असंच मी उपाशी पोटी तर जिमला जाऊ नाही शकत, आणि दुसरं काही नव्हतंच। मला ॲक्च्युली दही असेल तर दही खाणार होते, पण दहीसुद्धा नव्हतं, त्याच्यामुळे मी जे होतं अवेलेबल तेच खाल्लं आणि जिमला गेले। आज अप्पर बॉडी होतं त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही, आणि लेट झालं की मला लेट गेले असं वाटतं आपलं वर्कआउट खूप जास्त चांगलं होतं, एनर्जेटिक होतं, पण लेट तर आपल्याला जायचं नाही आहे। पण गाईज मी ना नोटीस केलं आहे की सकाळी तुमचं वर्कआउट खूप चांगलं होतं, म्हणजे एकदम खूप चांगलं होतं। पण त्याचं असं पण आहे की जर तुम्हाला परत घरी यायचं असेल ना, तर मग तुम्हाला खूपच उशीर होतो, कारण जर मी जाते आहे मग परत येताना उशीर होतो, आणि जर तसं नसेल करायचं तर मग कधी कधी लवकर निघून यावं लागेल, मग ते पण प्रॉपर होत नाही। सो सध्या असं खूप सारं कन्फ्युजन आहे की काय केलं पाहिजे। पण आणि सकाळी कसं असं वर्कआउट झालं की बॉडी एकदम अशी म्हणजे असं फ्रेश वाटतं। त्या दिवशी मी केलं ना वर्कआउट आणि म्हणजे ऑफिसला गेले, छान वाटलं, फक्त सकाळी उठायचा थोडा प्रॉब्लेम होतो। आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, तर सकाळी 6ला उठा, जिम करा, मग 9-9:30 वाजता ऑफिसला जा आणि रात्री 10:30 वाजता घरी या, दिस इज द फर्स्ट ऑप्शन। सेकंड ऑप्शन की 7 वाजता उठा,
ऑफिसला जा, 10पर्यंत पोहोचणार, 5 वाजता निघा, 7पर्यंत घरी आणि मग जिमला जा. काहीच समजत नाही आता. उद्या तर मला लवकर जायचं आहे कारण की उद्या मला काम आहे, त्याच्यामुळे मी सकाळी 7ला उठून म्हणजे इव्हिनिंगलाच जाणार जिमला. फ्रायडेचं बघूयात आपण कसं करता येईल ते. फ्रायडेला प्रोबॅबली मी जाईल जरा सकाळीच आणि मग लेट येईल कारण की संडे त्याच्यामुळे एवढं काही इश्यू नाही. तर बघा सध्या आता मी चेंज वगैरे करून घेते, फ्रेश होते, मग बोलूया. तर गाईज जस्ट माझं जेवण झालेलं आहे आणि जेवणात आज मेथीची भाजी आणि भाकर खाल्लेली आहे. आणि आज उपवास असल्यामुळे आणि मला वाटलेलं की ना लेट असतं कधी कधी चंद्रोदयच मे बी, हां म्हणजे 9:30 नंतर वगैरे, पण आज खूप लवकर होतं 8:30 वाजता. पण माझी मम्मी घरी नव्हती कारण ती आजीकडे गेली होती. आज आजीकडे कसं तरी जेवण होतं, सो मग ती गेली होती सकाळीच. ते आता आली, मग तिने जेवण बनवलं, मग आम्ही जेवलो आहे आणि आपला दिवस आता इथेच संपतो आहे. उद्या आपल्याला ऑफिसला जायचं आहे सकाळी. उद्या मी इव्हिनिंगलाच जाईल जिमला. तर असाच आपला दिवस संपलेला आहे. भेटूयात आपण उद्या परत एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.